एप्रिल 22 काल जास्ती वॉर म्हणजे अटॅक काल जास्त. काल काय होतं 8 तारीख. 8 मे. या डेट्सला ना जेव्हा जेव्हा काही इव्हेंट्स असतात ना ते थोडंसं ऑब्झर्व करायला सुरुवात करा. जर न्यूमरोलॉजी ऍस्ट्रोलॉजी जर मला म्हणाल ना तर 2-3 इव्हेंट्स रेग्युलरली फॉलो करा. पौर्णिमा अमावस्या तर सगळेच फॉलो करतात. एकादशी फॉलो करा, चतुर्थी फॉलो करा आणि 4 आणि 8 तारीखची जी काय टोटल आहे तर ती पण फॉलो करा. म्हणजे तुमचं एक ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. उद्या तुम्हाला कोणी काही विचारलं आज पडेल की चढेल तर तुम्ही सांगू शकता आज वाढेल की खाली येईल म्हणून. हे 90 डेज ऑब्झर्व करा आणि मग मॅडम माझं अमावस्येचं ऑब्झर्वेशन आहे आणि पौर्णिमेचं पण. अमावस्याला मार्केट पडतंच आणि खाली होते. बऱ्याच वेळेला जर समजा अमावस्या असेल आणि त्याच्यामध्ये जर चांगलं म्हणजे ग्रहस्थिती होते काय ते माहिती नाही, मला ते कळत नाही, आणि चांगली असेल वाढलं ना अमावस्याला तर म्हणजे तुफान वाढतं आणि पडलं तर ते तुफान पडतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही आता आम्हाला शिकवत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. पण असं नाही पाहिजे ना, एक कन्फर्म पाहिजे. अमावस्येला पडलं तर खूप पडेल, नाही तर चढलं तर खूप चढेल. तर एक कन्फर्मेशन पाहिजे मला. म्हणून मी 90 डेजचं तुम्हाला ऑब्झर्वेशन देते. ते